टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे मध मिळतात, परंतु ओरिजिनल मध कोणतं आहे याबाबत अनेक ग्राहकांची शंका असते। अनेक ग्राहक त्याच्याबद्दल तपासणी करत असतात। परंतु 2022 सालापासून महाबळेश्वरमधील एक गाव असं आहे, त्या गावाला मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। हे गाव म्हणजे मांगर गाव आहे। 1946 पासून जवळपास सर्वच कुटुंब 80 ते 90% कुटुंब जे आहे हे संपूर्णपणे मधाचं संक्रमण करतात। मध जे आहे ते बनवत असतात। जोडधंदा म्हणून जो आहे, जोड उद्योग म्हणून जे आहे ते या खरं तर मधाच्या व्यवसायाकडे ह्या गाव पाहतं आणि गावकरी कशा पद्धतीने मधाचं संक्रमण करतात, कशा प्रकारे उत्पन्न आहे, कशा प्रकारे त्यांची बाजारपेठांमध्ये विक्री केली जाते याविषयी आपण ह्या गावकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत। आपण सध्या ज्या ठिकाणी मधाचं संक्रमण केलं जातं त्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की ही मधाची या ठिकाणी मधमाशांची ही पेटी आहे आणि या मधमाशांच्या पेटीमध्ये खरं तर मधमाशा असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मधमाशांचं पोळं आपण पाहू शकतो की पूर्ण मधानं भरगच्च भरलेलं हे पोळं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। आपण गावकऱ्यांशी बातचीत करणार आहोत। आम्हाला ह्या मधमाशा दिसत आहेत, परंतु जंगलामध्ये फिरत असताना इतर ठिकाणी आपण कुठे गेलो तर ह्या मधमाशा आपल्याला चावतील अशी भीती मनात असते, परंतु एकही माशी जी आहे ते त्या ठिकाणून पोळ्यावरून हलत नाही। कशा पद्धतीने शक्य आहे, काय सांगाल, कशी प्रक्रिया असते? हे मुळात मधमाशा पालन व्यवसाय करत असताना की मधमाशांना हाताळायचं कसं, त्यांना पकडायचं कसं आणि त्यांचं संगोपन कसं करायचं हे टेक्निक एकदा आपण जर अवलंबलं, याचा अभ्यास केला तर कुठल्याही प्रकारच्या मधमाशा अटॅक करत नाहीत, त्रास देत नाहीत, काहीही करत नाहीत। पण बरेचदा लोक असे काय करतात की त्या मधमाशांची छेडछाड करायची। अरे ज्या मधमाशांमध्ये की आपल्याला जीवन ठेवायचं का मारायची ही ताकद आहे, मग ज्या मधमाशा अमृत निर्माण करतायत त्यांना ते जर छेडछाड केली तर गप्प बसणार का त्यांचं? म्हणून व्यवस्थापन जर कुणाकडनं शिकायचं असलं तर मधमाशीकडनं शिकायचं। मधमाशीमध्ये एवढं व्यवस्थापन आहे की जर एखाद्या मधमाशीला तुम्ही चुरगळली किंवा मारली गेली तर एक विशिष्ट प्रकारचा स्मेल सुटतो आणि मग जे सिक्युरिटी असतात त्यांना संदेश दिला जातो की आपल्यावरती हल्ला होतोय आणि मग त्या मधमाशा चिडून एवढा मोठा हल्ला करतात की भयानक हल्ला असतो की तो 10 ते 15,000 मधमाशा पाठीवर लागतात फटाफट आणि जे आपले ओपन प्लेस स्किन असतात त्याच्यावरती अटॅक करतात आणि तो अटॅक फार मोठा असतो। मधमाशा चावण झाल्यानंतर मग सुजन येते आणि जर त्याला फास्टली मेडिकल ट्रीटमेंट नाही मिळालं तर शरीराची दाहकता वाढून किंवा श्वासोच्छ्वास बंद होऊन एखाद्या माणूस मरण्याची पण शक्यता असते। म्हणून मधमाशीला हाताळतानाच त्या शुद्धतेने किंवा त्या शास्त्रीय नियमाचं पालन करूनच त्यांना हाताळलं पाहिजे। तुम्ही बघितलं की आता मधमाशा या बॉक्समध्ये 15 ते 20,000 मधमाशा आहेत, पण शांत आपल्या डिपार्टमेंटली जसं काम चाललंय तसं त्यांचं काम चालू आहे। त्या कामामध्ये व्यत्यय आणला किंवा त्या कामात डिस्टर्ब केला तर मधमाशा हल्ला केल्याशिवाय राहणार नाही। मधमाशा चावतात हे बरोबर आहे। ज्याचं संक्रमण कशा पद्धतीने केलं जातं, यासमोर पेट्या दिसत आहेत, मधमध्ये वेगवेगळे पॅचेस आपल्याला दिसतात। तुम्हाला सांगायचं म्हटलं की मधमाशा पालन व्यवसाय आपल्या ह्या भारत देशामध्ये संपूर्ण चालतो। त्यापैकी प्रचलित 4 जाती आपल्या भारत देशातल्या आहेत। ही सातेरी मधमाशी आहे, दुसरी फुलेरी मधमाशी असते आणि दुसरी पोयाची मधमाशी असते आणि आगे मधमाशी बिल्डिंगला किंवा झाडाला एकच पोळं बांधते। या मधमाशा जंगलात झाडाच्या ढोलीमध्ये राहतात किंवा जमिनीच्या वारुळामध्ये राहतात। ह्या पकडून अशा लाकडी बॉक्समध्ये पाळता येतात आणि हे पाळण्याची पकडण्याची साधारणतः 7 ते 8 दिवसाचं ट्रेनिंग असतं। हे ट्रेनिंग घेतलं की सर्वसामान्य शेतकरी इझी मधमाशा पालनाचा व्यवसाय करू शकतो, मधमाशाचा मित्र होऊ शकतो, शुद्ध मधाचं उत्पादन करू शकतो। हे आमच्या गावातल्या प्रात्यक्षिकातनं सिद्ध होते। आपल्या या ठिकाणी कोणत्या कोणत्या मधमाशांचा प्रकार आहेत? कारण की विदेशी मधमाशा पण असतात, भारतीय मधमाशा आणलेल्या आहेत, पण आपल्याकडं त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होत नाही। कारण त्या मधमाशा आहेत त्या ज्या शेती उत्पन्न असतं की मग त्याला 10-15 एकर अशी जमीन पाहिजे, सुपीकता पाहिजे आणि सरळ रेषेत जाऊन त्यांनी काम करायचं आणि त्या पद्धतीनं मग ते काय आमच्याकडे ह्या जंगलामध्ये काय ते काम वर्किंग करू शकत नाहीत। इकडे जर समजा ते शांत रीतीने काम करत असतात आणि तेवढ्या प्रमाणे त्यांना मधमाशांना ते नेक्टर मिळत नाही, त्यामुळे ते इकडे काय टिकू शकत नाहीत। फक्त सातेरी मधमाशी ही सक्सेस जात आहे आणि त्यापासून शुद्ध मधाचं उत्पादन होतं आणि ते आम्ही पालन करतोय। आव्हानं तुमच्यासमोर कोणती कोणती असं आहेत? कारण की 1946 पासून तुम्ही सांगितलं की आम्ही हा व्यवसाय करतोय, संपूर्ण 80 ते 90% लोक जे आहेत ते संपूर्ण व्यवसाय हाच करतात। 2022 साली तत्कालीन सरकारनं जे आहे ते मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं, परंतु आव्हानं कशा पद्धतीने आहेत? कारण की वेगवेगळे ब्रँडचे मध जे आहे ते बाजारपेठांमध्ये मिळतात, मुंबई ठिकाणी किंवा इतर शहरांच्या ठिकाणी मिळतात। मग तुमच्यासमोर या मधाचं गाव म्हणून आव्हानं कोणती कोणती? आव्हान तसं आमच्या उत्पादित मधाला की जे आमचं शुद्ध मधाचं उत्पादन केलं जातं, सेंद्रिय मधाचं उत्पादन केलं जातं, याला कोणी आव्हान करू शकत नाही। हे सोन्यासारखं आहे की जर तुम्ही सोन्याकडे गेला तर सोन्याला सोन्याचाच भाव मिळतो, चांदीला चांदीचाच भाव मिळतो। मग त्या पद्धतीनं आज आमच्या शुद्ध अमृतासारखा मध असतो, त्याला पर्यटक त्यांना पसंती करतं आणि पाहिजे असे मागे पैसे मिळतात। म्हणून आज बघितलं तर 1,000 रुपये किलो दरानं आम्ही ग्राहकापर्यंत हा शुद्ध मधाची पूर्तता करतोय। बाकी इतर ठिकाणी मध उत्पादन होतो, तो शेती उत्पन्नावरती मध उत्पादन होतो, त्याच्यामध्ये एवढी मेडिसिनल व्हॅल्युटी नसते। पण या जंगली फुलझाडांपासून जो मध कलेक्ट केला जातो तो मध अमृतासारखा असतो आणि तो खाल्ल्यानं काही ग्राहकांचे
बरेचसे आजार बिमारी बरे होतात. आणि हे आजच नाही तर हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम आहे. 1946 सालापासून काम चाललेलं आहे आणि त्या पद्धतीनं हे मध बऱ्याचशा लोकांचा महाबळेश्वरचा मध हा जिभेवरती रुळला आहे. येणारे पर्यटक हे महाबळेश्वरला ज्यावेळेला येतात तर महाबळेश्वरचा मध घेतल्याशिवाय कधी परत जात नाहीत. एक कुटुंब किती मध वर्षभरामध्ये किंवा महिन्याभरामध्ये उत्पादन करत असतो? कारण की तुम्ही सांगताय की जवळपास 100 कुटुंब आहेत, 400च्या वर कुटुंबांचे म्हणजे सदस्यांची संख्या आहे. तर एकूण एक कुटुंब जे आहे ते कशा प्रकारे मताचं संक्रमण करतं आणि त्याचा बाजारपेठांची विक्री तर त्या पद्धतीने मुंबईमध्ये किंवा असेल किंवा इतर आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये होते का? जे आमच्याकडे मध उत्पादन होतं ते मध उत्पादनाला चांगली मार्केटिंग व्यवस्था आहे. महाबळेश्वर मध उत्पादक सहकारी संस्था आहे, मधमाशा पालन केंद्र आहे. आमचं आता ब्रँडिंग आम्ही करून ते पण मोठ्या प्रमाणात लॉन्च करतोय. पण जेवढ्या प्रमाणात जेवढं उत्पादन होईल पण हे सगळं उत्पादन आहे ते नैसर्गिक फुलझाडावरती अवलंबून आहे. मग नैसर्गिक फुलझाडांना ज्यावेळेला भर येतो त्यावेळेला जर निसर्गाची साथ मिळाली, वादळ पाऊस वारा जर नाही झाला तर चांगल्या प्रकारे उत्पादन होतं. आणि जर काय असं निसर्गाचा आघात झाला तर उत्पादनावरती थोडीफार घट होते आणि त्यापासून थोडंसं उत्पादन घटतं. पण तरी पण आम्ही जिद्द चिकाटी कधीच सोडत नाही. मध हे अमृत आहे. म्हणजे 10 किलोचं उत्पादन झालं किंवा 1 किलो उत्पादन झालं तरी ते सारखंच आहे. ते आम्ही जिद्द चिकाटी सोडत नाही. आणि हे सगळं आपण प्रात्यक्षिकरण हे सगळं जर डेव्हलपमेंट आपण हे जर थांबवलं तर निसर्गाची जी नैसर्गिक संकट आहेत ती आपल्या देशावरती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांना जागृत झालं पाहिजे. आमच्या गावासारखं, आमच्या महाबळेश्वर इलाक्यासारखं प्रत्येक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरती किंवा जंगलामध्ये एक मधपेटी ठेवून मधाचं उत्पादन केलं पाहिजे. तुम्ही असं देखील म्हटलात की तुमच्या या ठिकाणी मधाचं गाव जरी घोषित झालं असलं तरी आजूबाजूचे देखील काही गावं आहेत, ती गावं देखील मधाचं उत्पादन करत असतात. तर इतर गावांनी मधाचं उत्पादन करावं त्यांच्यासाठी काय प्रक्रिया असेल किंवा त्यांना आव्हान काय करावं? इतर गावांना की जसं मी तुम्हाला सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, जावली आणि वाई 3 तालुक्यात 110 खेडेगावात मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात. जसं आमच्या गावामध्ये 80 ते 90% लोक जसे मधमाशा पालन शेतकरी मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात, तसं इतर खेड्यातल्या आमच्या गावाचा आदर्श घेऊन की जर आपण त्या व्यवसायात पूर्ण झोकून दिलं तर आपली आर्थिक उन्नती कशी होऊ शकते ह्याचं प्रात्यक्षिक बघायचं असलं तर जवळ महाबळेश्वरला आमच्या मांगर गावाला भेट करा. सगळं तुम्हाला माहिती मिळेल, सगळं तुम्हाला बघायला मिळेल की खरं असलीयत काय आहे. आणि त्यांनी पण आमच्यासारखं जोमानं मधमाशा पालन करून मध उत्पादन करावं असं आम्ही आमच्या गावच्या वतीने आव्हान करतोय. नक्कीच आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे मध जे आहे ते बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतात, परंतु खरा मध कोणता किंवा ओरिजिनल मध कोणता याबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते. परंतु तुम्हाला देखील मध उत्पादन करायचं असेल, अशा प्रकारचं उत्पादन करायचं असेल तर आमच्या गावाला नक्की भेट द्या असं ग्रामस्थांकडून जे ते आव्हान करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मांगर, मधाचं गाव.